पालघरच्या एमआयडीसीमध्ये कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली। संपूर्ण परिसरात धुराचे लोट होते। आगीचं कारण अस्पष्ट आहे। पळसदरी धरण परिसरात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला। स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं। महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातल्या सूरज मतिमंद शाळेतील 16 विद्यार्थ्यांना रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली। शाळा व्यवस्थापनानं सर्व विद्यार्थ्यांना रामटेकच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। उद्धव ठाकरे यांचा मुलगा तेजस ठाकरे यांना एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले। 3 दिवसांपासून तेजस ठाकरे उपचार घेत आहेत। एमएसआरटीसीनं प्रवाशांच्या सुविधांचा अक्षरशः फज्जा उडवल्याची परिस्थिती। हिरकणी कक्ष, शौचालय या ठिकाणी अस्वच्छता असल्याचं वास्तव उघड झालंय। या नागरिकांच्या जीवाशी आणि आरोग्याशी खेळ सुरू असल्याची तक्रार प्रवाशांनी केली। पंढरपूर कॉरिडॉर बाधितांचा शोधखोळ करत आपल्या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांच्या कॉरिडॉर विरुद्ध लढ्याला पाठिंबा देण्यासाठी हा शोधखोळ करण्यात आला। जळगावातील कुढापा चौक इथे सिलेंडरचा स्फोट झाला। स्फोटानंतर लागलेल्या भीषण आगीत 3 कुटुंबियांचा संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले। 5 बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आली। बीडमधील श्री क्षेत्र नारायण गडावर महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरली। गडावर शिवभक्तांची गर्दी पाहायला मिळते। प्रत्येक 12 वर्षाला इथं शिवलिंग तयार होतं अशी आख्यायिका आहे। जुने जळगाव परिसरात शॉर्ट सर्किटमुळे सिलेंडरचा स्फोट झाला। आगीत 3 कुटुंबियांच्या संसारांची राख-रांगोळी झाली। अमरावतीच्या कांतानगरमधील न्यायाधीशांच्या निवासस्थानी चोरी झाल्याची घटना घडली। चोरीत लाखोंचा मुद्देमाल लंपास करण्यात आलाय। पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू। यवतमाळ जिल्ह्यात मोठी कारवाई करत उमरखेड आणि पुसद इथं व्यापक सर्च ऑपरेशन राबवलं। या कारवाईत तब्बल 14 ठिकाणी छापे टाकण्यात आले। काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे।